24 जुलै पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला यांच्यासाठी आंदोलन उभा केलेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आम्ही कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलन करत आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही आज दसरा चौकामध्ये हे आंदोलन करत आहे। आमची मागणी एवढीच आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6000 पेन्शन, विधवांना 6000 पेन्शन, तसेच इतर प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावर विचार व्हावा। शासनानं लवकरात लवकर याच्यावर अंमलबजावणी करावी। बच्चूभाऊ गेल्या 6 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। रायगडच्या पायथ्याला अन्नत्याग आंदोलन केलं, त्यानंतर चक्काजाम केला, परत 7 दिवसाचं उपोषण केलं। यामध्ये सुद्धा शासनानं लवकर दखल घेतली नाही यामध्ये। त्यानंतर परत बच्चूभाऊंनी 150 किलोमीटर पायी पदयात्रा काढल्या। शेतकरी दिव्यांगांच्या मागण्या लवकरात लवकर व्हाव्यात। यामध्ये शासनानं पूर्वी असणारी 1500ची पेन्शन 2500 रुपये केली, पण हे आंदोलन 6000 रुपये पेन्शन वाढीपर्यंत चालू ठेवण्याचं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केली जाणार आहेत। राज्यभरात आंदोलन होते, तुम्हाला इथे पोलिसांनी रोखलेलं आहे काय सांगा? पोलीस आम्हाला त्यांचं काम पोलीस करत आहेत, आमचं काम आम्ही करतोय। शासनापर्यंत आवाज जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतोय, दिव्यांगांसाठी। आज 1500 रुपयेमध्ये कुठल्या दिव्यांगांचं काय भागतंय मला तुम्ही सांगा? एवढ्या महागाईच्या काळामध्ये दिव्यांग, विधवा महिला यांना कुठला आधार आहे? शासनाने या लोकांना काहीतरी मदत जाहीर करावी आणि थोडेसे पैसे वाढवून त्यांना द्यावे, ही आमची मागणी आहे। बच्चूभाऊ यासाठी आंदोलन करतायत, त्यांचा आवाज दाबल्याचा प्रयत्न केला जातोय। आज हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय। आम्हाला चक्काजाम करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम करायचं नाही। आमचा हेतू एवढाच आहे की बाबा शासनाला या गोष्टीतून आवाज जावा, शासनानं लवकरात लवकर याची दखल घेतली जावी।